मुगाची डाळ आज मी कैरीची डाळ करणार आहे, ती मूगडाळीची करणार आहे. कारण बऱ्याच जणांना चणा डाळ भाजते, म्हणजे चणा डाळीनं गॅसेस होतात. म्हणून आज आपण मूगडाळीपासून कैरीची डाळ करणार आहोत, मला दाखवणार आहे. आज मूगडाळीची कैरीची डाळ करणार आहोत. त्याच्यासाठी मी तडका तयार करून घेते. डाळ वाटायची आहे, पण आधी तडका तयार करून घेते. कुठचीही डाळ मूगडाळीची करा नाही तर चणा डाळीची करा, त्याला तडका व्यवस्थितच लागतो. त्याच्यामुळे तेल जरा म्हणजे मोकळ्या हातानं तेल घालावं लागतं. आता आपण त्याच्यात मोहरी घालतोय. घातले, त्यानंतर जिरं घालणार आहोत. आज आपण नैवेद्यासाठी करतोय, त्याच्यामुळे आपण त्याच्यात लसूण वगैरे घालणार नाही. हिंग आणि सुकी मिरची, कढीपत्ता. आपण गॅस घालून टाकणार आहोत आणि वरती हळद आणि हिंगाची फोडणी व्यवस्थित हवी. आपण तडका तयार करून ठेवलाय, त्या वाटून घेणार आहोत. आपण मूगडाळीची डाळ करणार आहोत कैरीची. त्याच्यासाठी ही कैरी घेतली आहे मी चिरून. त्यामध्ये ओली मिरची, ही डाळ कोणीही खाऊ शकतं. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ही बाधत नाही खाल्लेली. बेसन आपल्याला बाधतं, चणा डाळ बाधते, त्याच्यामुळे ही केली की प्रश्न नाही, कोणीही पोटभर खाऊ शकतो. त्यानंतर आधी मी जरा हे भरडून घेते. हे मी थोडं मीठ घातलं आहे. आधी एकदा फिरवून घेते आणि मग डाळ घालते, कारण डाळ आपल्याला जास्त वाटायची नाही आहे. आता आपण कैरी वाटून घेतली आहे, त्यामध्ये ही डाळ घालणार आहोत. डाळीतलं पाणी काढून टाकायचं आणि जाडसर वाटायची, अगदी नुसती अशी भुरभुरावायची. पण मीठ घातलंय, साखर घालायची राहिली आहे ती, तर ही साखर घालते. खाऊन बघून जर कमी जास्त वाटलं तर वाढवू शकतो. आता हे मी एकदा गरगरवून घेते की आपली डाळ तयार. आता आपली ही डाळ वाटून तयार आहे. याच्यावर आपण खोबरं घालणार आहोत, भरपूर खोबरं, छान लागतं. वर आता तडका देणार आहोत. तडका डाळीवर घालणार आहोत. ह्या डाळीला फोडणी जितकी घालाल तेवढी थोडी असते. तर आपण हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. किती सुंदर दिसते बघा. जितकी ती सुंदर दिसते तितकीच ती सुंदर लागते सुद्धा. कोणाला असेल, आणि आंब्याची डाळ सर्वांना आवडते. कैरी म्हणा, आंबा म्हणा, अगदी ज्या कोवळ्या असतात त्याला कैरी म्हणतात. ज्याची बाट कापली जाते अशा ह्याला, आणि जून आंब्याला आंबा म्हणतात. आपली छानपैकी डाळ, चवीची डाळ खाण्यासाठी तयार आहे. खाल्ली तरी न बाधणारी अशी ही आपली मूगडाळीची कैरीची डाळ, मूगडाळीपासून केलेली कैरीची डाळ तयार आहे. ही डाळ खूप खायला छान लागते. बरं, पथ्यालाही चांगली, कोणाला बाधायचा काही प्रश्न नाही. चणा डाळीनं गॅस होतो, त्याच्यामुळे खायचा प्रॉब्लेम येतो. ही डाळ खाल्ली तरी काय बाधायची नाही. तेव्हा नक्की हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला दिसू शकतील. धन्यवाद.